आता मुंबईमध्ये जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या ढाकेफळ या रस्त्यावर कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। या अपघातामध्ये दुचाकीवरील पिता पुत्र गंभीर जखमी झालेत, तर ही कार राजकीय नेत्यांची असल्याची माहिती समोर येते आहे। अपघातानंतर कार चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। सध्या अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होते, तर मुंबईसह पुणे, ठाणे, संभाजीनगर, नागपूर या सगळ्याच ठिकाणी अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे। त्यामुळे वाहन चालकांनी काळजी घेऊन वाहनं चालवावीत असं आवाहन करण्यात येत आहे। पैठण तालुक्यामध्ये ढाकेफळ रस्त्यावर हा अपघात झालेला आहे। कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये दुचाकीवरील पिता पुत्र गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे। त्यामुळे या सगळ्या चालकांनी गाड्या चालवताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। एखाद्याचा जीव किती महत्त्वाचा असतो हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून। माधवजी, काय सांगाल? सध्या अपघातांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा संभाजीनगरच्या पैठणमध्ये हा अपघात झालाय। कसा हा अपघात झाला, काय सध्याचे अपडेट्स आहेत? पैठण ते संभाजीनगर रोडवरील बिडकीन जवळच्या मुलानी वडगाव इथला हा अपघात आहे। रात्री भरधाव कारनं दोघांना उडवलेला आहे। मोटरसायकलवर पिता पुत्र जात होते आणि त्याच वेळेस गाडीने त्यांना उडवलं आणि त्यानंतर त्या गाडीचे दोन्ही टायर पूर्ण फुटले, ब्लास्ट झाले आणि ती गाडी बाजूला पडली। आणि त्या दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी तिथे धाव घेतल्यानंतर लक्षात आलं की तिथे मोठा अपघात झालेला आहे। आणि ती जी गाडी होती ती भाजपच्या डॉक्टर सुनील शिंदे नावाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, त्यांची ती गाडी होती। मात्र त्या गाडीमध्ये नेमकं कोण होतं हे अद्याप कळालेलं नाही। ज्यावेळी हा अपघात झाला त्या गाडीमध्ये असला एक व्यक्ती किंवा दोन व्यक्ती ती बाजूला पळून गेली होती। नक्कीच, धन्यवाद माधव दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान आता भाजपचे हे कोण होते ते पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यांच्यावर कारवाई होते का तेही पाहणं महत्त्वाचं असेल।